नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये भारतीय राजकीय विचारवंत या घटकावर 2020 पासून 25 पर्यंत सेट एक्झाममध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते पाहिले। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाश्चात्य राजकीय विचारवंतांवरती सेट एक्झाममध्ये जे काही प्रश्न विचारले गेलेले ते एकदा पाहणार आहोत। तर 2020 मध्ये जे प्रश्न विचारले ते पाहूयात। पहिला प्रश्न असा आहे की खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळवली नाही। त्याचे पर्याय बघूयात। मिशेल फुको, क्षमता म्हणजे सत्ता, कार्ल मार्क्स, शोषणाचे साधन म्हणजे सत्ता, हॅना अरेंड, सामूहिक काम म्हणजे सत्ता आणि स्टीवन लुक्स, दडपणूक म्हणजे सत्ता। तर याचं उत्तर आहे स्टीवन लुक्स। स्टीवन लुक्स यांनी सत्तेचं 3 डिमेन्शन्स म्हणजे 3 डिमेन्शन्स ऑफ पॉवर सांगितले, त्याच्यामुळे दडपणूक म्हणजे सत्ता हा जो पर्याय आहे स्टीवन लुक्स बरोबर जोडलेला तर तो चुकीचा आहे। पुढचा प्रश्न आहे खालील संकेतांकांचा उपयोग करून उत्तर द्या। त्याचा पर्याय नंबर 1 आहे प्लेटोचे रिपब्लिक हे पुस्तक आदर्शवादाशी संबंधित आहे। दुसरा पर्याय प्लेटोचे लॉज हे पुस्तक वास्तववादाशी संबंधित आहे। तिसरा पर्याय प्लेटोचे रिपब्लिक हे पुस्तक वास्तववादाशी संबंधित आहे। प्लेटोचे लॉज हे पुस्तक आदर्शवादाशी संबंधित आहे। इंग्रजी वाल्यांसाठी एकदा वाचून दाखवते। प्लेटोज बुक रिपब्लिक डील्स विथ आयडियालिझम, प्लेटोज बुक लॉज डील्स विथ रिअलिझम, प्लेटोज बुक रिपब्लिक डील्स विथ रिअलिझम आणि प्लेटोज बुक लॉज डील्स विथ आयडियालिझम। तर या प्रश्नामध्ये प्लेटोची जी 2 पुस्तकं आहेत रिपब्लिक आणि लॉज याची चर्चा केलेली आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिपब्लिक या पुस्तकामध्ये प्लेटोने त्याचं पहिला आयडियल स्टेट, पहिला आदर्श स्टेट सांगितलेले आहे, त्याच्यामुळे रिपब्लिक हे पुस्तक आदर्शवादाशी संबंधित आहे। तर प्लेटोचं जे लॉज हे पुस्तक आहे तर या पुस्तकामध्ये आदर्श राज्य पण वास्तवदर्शी पद्धतीने ते कसं असू शकतं याची चर्चा केलेली आहे, त्याच्यामुळे प्लेटोचे लॉज हे पुस्तक वास्तववादाशी संबंधित आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं ए आणि बी बरोबर, पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवली नाही। तर याचे बघूयात आपण पर्याय काय। जे.एस. मिल आधुनिक उदारमतवाद, ॲरिस्टॉटल नव उदारमतवाद, जॉन रॉल्स न्यायाचा सिद्धांत आणि माओ झेडॉंग समाजवाद किंवा वर्गयुद्धाचा टप्पा। तर आपल्याला माहिती आहे की जे.एस. मिल यांना क्लासिकल लिबरलिझम आणि मॉडर्न लिबरलिझम यांना जोडणारा ब्रिज म्हणून ओळखला जातो, त्याच्यामुळे जे.एस. मिल हे आधुनिक उदारमतवादामध्ये येतात। ॲरिस्टॉटल हा खूप प्राचीन काळामध्ये होऊन गेलेला आहे आणि त्यांनी व्हर्च्यू ऑफ इथिक्स वगैरे टर्म्स मांडलेले आहेत, त्याच्यामुळं ॲरिस्टॉटल नव उदारमतवाद हा जो काही पर्याय दिलेला आहे तर ते आपलं उत्तर आहे। तरी पुढचा पर्याय बघूयात। जॉन रॉल्स यांनी न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे। आपल्याला माहिती की जॉन रॉल्स यांनी न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे। आणि चौथा पर्याय आहे माओ झेडॉंग समाजवाद किंवा वर्गयुद्धाचा टप्पा। तर हाही पर्याय बरोबर आहे, म्हणून आपलं उत्तर येतं ॲरिस्टॉटल नव उदारमतवाद। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळवली नाही। त्याचे पर्याय बघूयात। हेगेल विश्वचेतना, हेगेल आयडिया ऑफ स्पिरिट, प्लेटो आयडियाज किंवा फॉर्म्स, प्लेटो आयडियाज और फॉर्म्स, मॅकियावेली आधुनिक घटनावाद, मॅकियावेली मॉडर्न कॉन्स्टिट्यूशनलिझम, माओ सत्संकल्प, माओ रिअल विल। आपल्याला माहिती प्लेटोने आयडियाज और फॉर्म्स हे माणूस हा 3 गुणांनी मिळून बनलेला असतो, त्याच्यामुळं प्लेटोचं जे आयडियाज किंवा फॉर्म्स हा पर्याय आपला बरोबर आहे। मॅकियावेली आधुनिक घटनावाद हेही बरोबर आहे। असं म्हणतात की प्राचीन काळामध्ये जे काही राजकीय सिद्धांत मांडले गेले आणि आधुनिक काळामध्ये जे काही राजकीय सिद्धांत मांडले गेले तर प्राचीन काळाचे दरवाजे बंद करून आधुनिक काळाचे दरवाजे उघडणारा व्यक्ती म्हणजे मॅकियावेली आहे। आणि माओचा सत्संकल्प म्हणजेच रिअल विल ही रुसोची संकल्पना आहे। तर माओने काय सांगितलंय तर क्लास वॉर स्टेज वगैरे सांगितले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक जो 4 आहे तर ते आपलं उत्तर आहे। पुढचा पर्याय रॉल्सचे वितरणात्मक न्याय हे तत्व कोणत्या संकल्पनेवर आधारलेले आहे। रॉल्स प्रिन्सिपल ऑफ डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस इज बेस्ड ऑन द नोशन ऑफ। तर आपल्याला माहिती हे जे तत्व आहे हे वितरणात्मक न्याय हे फरकाचे तत्व यावर आधारलेलं आहे। फरकाचे तत्व म्हणजे काय तर डिफरन्स प्रिन्सिपल। रॉल्सने त्याच्या
थेअरी ऑफ जस्टिसमध्ये दोन आपल्याला प्रिन्सिपल सांगितलेत, न्यायाची दोन प्रिन्सिपल. एक म्हणजे काय तर डिफरन्स प्रिन्सिपल आणि दुसरं काय तर प्रिन्सिपल ऑफ इक्वल लिबर्टी. पुढचा प्रश्न बघूयात. नवीन स्वरूपाच्या आधारे सामाजिक करार सिद्धांताची अलीकडील टीका यांनी केली आहे. द आयडिया ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन रिसेंटली रिवाइव्ड अंडर द न्यू फॉर्म. तर हे कोणी केलेलं आहे तर रॉल्सनं केलेलं आहे. रॉल्सनं म्हणजे ज्या प्रकारे सोशल कॉन्ट्रॅक्ट आपण बघतो, हॉब्स, लॉक, रुसो या तिघांनी आपल्याला सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी दिलेली आहे आणि आधुनिक काळामध्ये रॉल्सनं दिली. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की एक ओरिजिनल पोझिशनची संकल्पना मांडली आणि एक वेल ऑफ इग्नोरन्स म्हणजे अज्ञानाचा पडदा सांगितलाय. आणि त्याचं असं म्हणणं आहे की जेव्हा माणसं अज्ञानाच्या पडद्याआड जाईल त्यावेळेस माणसाला कुठल्याही गोष्टीचं पूर्वज्ञान नसेल आणि ते सर्वांच्या हिताचा विचार करतील आणि त्यानुसार जे काही ते कायदे बनवतील. म्हणून आपण म्हणू शकतो की आयडिया ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट ही जी रिवाईव्ह झालेला आहे नवीन फॉर्म तर तो रॉल्सनं केलेला आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी मतदानाच्या हक्कासाठी गुणवत्ता हा आधार असावा असे मानले. तर याचा पर्याय आहे जे.एस. मिल. जे.एस. मिल यांनी पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी सांगितलेली आहे आणि पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न. सामाजिक करार सिद्धांताचा मुख्य उद्देश कोणता आहे असा आपल्याला प्रश्न आहे. तर आपण याचं उत्तर आहे बी, राजकीय बांधिलकीचा आधार स्पष्ट करणे. द थेअरी ऑफ सोशल कॉन्ट्रॅक्ट प्रायमरली सिक्स टू एक्सप्लेन द बेसिस ऑफ पॉलिटिकल ऑब्लिगेशन. आपण बघितले की सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरीमध्ये काय सांगितलं गेलं की राज्याची निर्मिती का होते, कुठली तरी एक हायपोथेटिकल कंडिशन आहे ती अज्युम करून त्याच्याबद्दल सांगितलंय. तर हा बाबा राज्याची निर्मिती झाली पण आपण त्या राज्याद्वारे किंवा त्या व्यवस्थेद्वारे निर्माण केलेले नियम वगैरे आहेत तर ते का पाळायचे, ते ओबे का करायचे, त्याच्यावर बांधिलकी का दाखवायची. तर हे स्पष्ट करतो. तर कुठला तर सामाजिक करार सिद्धांताचा तो उद्देश आहे की त्या स्पष्ट करायचं की यार निसर्ग स्थिती अशी होती आणि आता माणसाला जेव्हा पुढे आयुष्य जगताना काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत वगैरे ते सांगायचं आहे. म्हणून आपण म्हणतो की राजकीय बांधिलकीचा आधार स्पष्ट करणं हे सामाजिक करार सिद्धांताचा मुख्य उद्देश आहे. पुढचा प्रश्न. कमीत कमी राज्य हेच समर्थन करता येण्यासारखे कमाल राज्य आहे, यापेक्षा अधिक व्यापक राज्य लोकांच्या हक्कांचे उल्लंघन करते असे विधान कोणी केले आहे. तर इंग्रजीवाल्यांसाठी एकदा प्रश्न वाचते. हू सेड द मिनिमल स्टेट इज द मोस्ट एक्सटेन्सिव्ह स्टेट दॅट कॅन बी जस्टिफाईड एनी अदर मोर एक्सटेन्सिव्ह व्हायलेट्स द पीपल्स राईट. तर याचं उत्तर आहे असं हे कोणी म्हटलंय तर हे रॉबर्ट नॉझिक यांनी म्हटले. त्यांचं अॅनर्की स्टेट अँड युटोपिया हे 1974 मध्ये आलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामधलं हे स्टेटमेंट आहे. तर त्याच्यामध्ये ते राज्याला नाईट वॉचमन स्टेट म्हणतात किंवा फक्त आपल्या सुरक्षेची पूर्तता करणारं राज्य असावं, त्याच्यापेक्षा राज्याचा जास्त रोल नसावा असं म्हणतात. कारण की राज्याला जर सामाजिक कामं करायची असतील म्हणजे जसं की आपण रस्ते, इलेक्ट्रिसिटी वगैरे अशा गोष्टी जर राज्याला उभा राहायच्या असतील तर त्याच्यासाठी त्याला टॅक्स घ्यावा लागेल. आणि तिथेच रॉबर्ट नॉझिक टॅक्सेशनला फोर्स्ड लेबर असं म्हणतो. म्हणूनच असं म्हणतो की तो कमीत कमी राज्य जर असेल तर ते समर्थन करण्यासारखे, पण जर अधिक व्यापक राज्य असेल तर ते आपल्या लोकांच्या हक्कांचं उल्लंघन करतं. पुढचा प्रश्न आहे. अलीकडील काळात सामाजिक कराराच्या सिद्धांताची कल्पना नव्या स्वरूपात कोणी पुनरुज्जीवित केली आहे. आपण वरती बघितला होता की याचं उत्तर रॉल्स होतं आणि रॉल्स का आहे हे मी तुम्हाला वरती प्रश्नामध्ये सांगितलंय. अशा प्रकारे 2020चे प्रश्न संपलेले. आपण आता 2021चे प्रश्न बघूयात. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे. कोण उदारमतवादी राजकीय तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखला जातो. हू इज नोन ॲज द फादर ऑफ लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफी. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जॉन लॉक याला फादर ऑफ लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफी म्हणतात. कारण की लिबरल पॉलिटिकल फिलॉसॉफीचा जो फ्रीडम हा बेस आहे तर तो कशा प्रकारे युटिलाइज केला जाऊ शकतो वगैरे म्हणजे कशा प्रकारे आहे का म्हणतो आपण त्याला. तर हे सगळं लॉकने त्याच्या थेरीमध्ये वगैरे एक्सप्लेन केलेलं आहे. तो म्हणतो की निसर्गतः मनुष्याला 3 अधिकार असतात आणि ते अधिकार वापरताना तो माणसाला विवेकी म्हणून समजतो आणि विवेकी माणूस हा शक्यतो इतरांच्या अधिकारांचं उल्लंघन वगैरे करत नाही असं बरंच काही म्हटलंय त्यानं. त्याच्यामुळे आपण त्याला उदारमतवादी राजकीय तत्वज्ञानाचा जनक म्हणून ओळखतो. मार्क्सच्या मते समाजातील वर्गीय भेद कशावर आधारित आहेत. तर आपल्याला माहिती आहे की वर्गीय जे भेद आहेत ते सामाजिक दर्जावर आधारित आहेत.
पुन्हा एकदा बघा, रॉल्सवरतीच प्रश्न आलेत. गेल्या वर्षीच्याही पेपरमध्ये म्हणजे 2020 सालच्या पेपरमध्ये रॉल्सवरती 1-2-3 प्रश्न होते. या वर्षातला हा दुसरा प्रश्न बघतोय आपण. रॉल्सची न्यायाची संकल्पना डॅश डॅशवर आधारलेली आहे. तर आपल्याला माहिती आहे की वितरणात्मक तत्व, कारण की थिअरी ऑफ जस्टिसमध्ये रॉल्सनं 2 प्रिन्सिपल सांगितलेत. एक म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रिन्सिपल आहे आणि दुसरं म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इक्वल लिबर्टी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा असा विश्वास आहे की नकारात्मक स्वातंत्र्य हे सकारात्मक स्वातंत्र्यापेक्षा सरस आहे? आता आपल्याला माहिती आहे की लिबर्टीच्या ज्या 2 कॉन्सेप्ट आहेत त्या कोणी दिलेल्या आहेत? तर त्या दिलेल्या आहेत इसाया बर्लिन. म्हणून याचं उत्तर आहे इसाया बर्लिन. खालीलपैकी कोणती जोडीची जुळणी योग्य प्रकारे झालेली नाही? हा शक्यतो थेअरीमध्ये प्रश्न येतोय, तरी तुम्हाला याचं उत्तर सांगते. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड? तर पहिला ऑप्शन आहे त्याचा पेरेटो, द कन्सेप्ट ऑफ रेसिड्यू, मिचेल्स, जनमानसाची संकल्पना, मिल, द कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल फॉर्म्युला, आणि गॅसेट आणि जनसमूहाचा सिद्धांत दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे, बघा आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे की पेरेटोनी ही द कन्सेप्ट ऑफ रेसिड्यू दिलेली आहे. पुन्हा काय म्हणतात, गॅसेटनी द थिअरी ऑफ मासेस दिलेली, त्याचं रिव्होल्ट ऑफ मासेस अशी त्यांनी कॉन्सेप्ट मांडलेली आहे. तर याचं उत्तर आहे मिल्सनं राजकीय सूत्रसंकल्पना दिलेली नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विचारवंताच्या मते निसर्गावस्था ही सर्वांचे विरुद्ध युद्ध अशी स्थिती होते? विच फिलॉसॉफर बिलीव्ह दॅट स्टेट ऑफ नेचर वॉज अ वॉर ऑफ ऑल अगेन्स्ट ऑल? तर हे असं हॉब्सनं म्हटलेलं आहे, कारण की स्टेट ऑफ नेचरबद्दल प्रत्येक थिंकरनं काही वेगवेगळी मतं मांडलेली आहे. तर आपण ती एक थोडक्यात बघूयात. रुसोनं काय सांगितलंय? तर रुसो काय म्हणतो, द स्टेट ऑफ नेचर पीसफुल आणि नोबल आहे, म्हणजे शांत आहे स्टेट ऑफ नेचरमध्ये मनुष्य. लॉकनं काय सांगितलेलं आहे की स्टेट ऑफ नेचर पीसफुल आहे, पण त्याच्यामध्ये इम्पार्शियल जजमेंट्स दिले जातील याची पॉसिबिलिटी नाही आहे किंवा त्याची कमतरता आहे. आणि रॉल्सची आपल्याला ओरिजिनल पोझिशन माहितीच आहे. रॉल्सनं काय म्हटलंय, तर हॉब्स हा असं म्हणतो की निसर्गावस्था ही सर्वांविरुद्ध युद्ध आहे. स्वातंत्र्याच्या 2 संकल्पना हा विचार खालीलपैकी कोणी मांडला? आपण वरती बघितलं होतं की निगेटिव्ह लिबर्टी, पॉझिटिव्ह लिबर्टी. तर ही जी संकल्पना आहे ती इसाया बर्लिन यांनी मांडलेली आहे. स्वतंत्र होण्याची सक्ती ही संकल्पना प्रथम यांनी मांडली आहे, असा प्रश्न आहे. द कन्सेप्ट ऑफ फोर्स टू बी फ्री वॉज फर्स्ट इनन्सिएटेड बाय, ही रुसोची संकल्पना आहे, ज्यांनी जनरल विलची थेअरी दिलेली आहे. म्हणजे स्वतंत्र होण्याची सक्ती ही संकल्पना रुसोने दिलेली आहे. कोणत्याही मताची मुस्कटदाबी किंवा दडपणूक यावर मिलने घेतलेला मुख्य आक्षेप कोणता? व्हॉट इज द मिल्स मेन ऑब्जेक्शन टू द सायलेन्सिंग ऑर सप्रेशन ऑफ अन ओपिनियन? आपल्याला माहिती आहे की मिलनं पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी सांगितली आहे आणि त्याच्या डेमोक्रेसीच्या थेअरीमधला एक विशेष आहे की तो म्हणतो यार, जरी बहुमत काय म्हणतात 99% लोकांचं बहुमत असलं आणि 1% लोकांचं जे मत आहे ते आपण मायनॉरिटी कन्सिडर करतो, पण काय म्हणतात ना, आपण जे मायनॉरिटी लोकांचं मत आहे तर ते सुद्धा विचारात घेतलं पाहिजे, कारण की ते सुद्धा बरोबर असण्याचं, खरं असण्याची शक्यता आहे. म्हणूनच काय म्हणतात, या प्रश्नाचं उत्तर आहे की मिलचं जे ऑब्जेक्शन आहे की का त्यांना सायलेन्स करायचं नाही, का त्यांना सप्रेस करायचं नाही, तर याचं उत्तर आहे मत खरे असण्याची शक्यता आहे. द ओपिनियन माइट बी ट्रू असू शकतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढचा प्रश्न, रॉल्सच्या मते मूळ स्थिती कोणती आहे? व्हॉट इज द रॉल्स ओरिजिनल पोझिशन? आता आपण वरच्या प्रश्नांमध्ये बघितले रॉल्सची ओरिजिनल पोझिशन, फायनल त्याचा प्रश्न आलाय. तर ही काय स्थिती? तर संभाव्य स्थिती, विचार आणि प्रयोग, म्हणजे एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे. अ थॉट एक्सपेरिमेंट, म्हणजे एक्सपेरिमेंटमध्ये कसं आपण काहीतरी अज्युम करून चालतो, तशा प्रकारची त्यांनी एक हायपोथेटिकल सिच्युएशन क्रिएट केलेली आहे. अशा प्रकारे 2021चे प्रश्न बघून झालेत. आता आपण 2023चे प्रश्न बघणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी व्यक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्याची जबरदस्ती हा शब्दप्रयोग केलेला आहे? सेम टू सेम प्रश्न आहे. फोर्स टू बी फ्री, स्वातंत्र्याची जबरदस्ती कोणी केलेली? तर रुसोनं केलेली आहे.
राज्य ही नैतिक ध्येय असलेली नैतिक संस्था आहे असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? हू अमंग द फॉलोविंग मेड द स्टेट अ मॉरल इन्स्टिट्यूशन विथ अ मॉरल एंड, असं J.S. मिल यानं म्हटलेलं आहे. J.S. मिल की ज्यांनी बेंथमनं दिलेला युटिलिटेरियनिझमचा म्हणजेच उपयुक्ततावादाचा सिद्धांत आहे, तर याच्यामध्ये काही घटकांचा भर घातलेला आहे वगैरे, असा हा J.S. मिल आहे. सामूहिक कृतीत सत्ता समाविष्ट असते असे प्रतिपादन कोणी केले आहे? 2020 साली आपल्याला प्रश्न विचारला होता की 4 वेगवेगळे थिंकर्स दिले होते आणि कोणी पॉवरची कुठली कॉन्सेप्ट मांडलेली असं विचारलं होतं. तर इंग्रजीवाल्यांसाठी एकदा वाचून दाखवते. हू प्रपोज दॅट पॉवर कन्सिस्ट इन अ कलेक्टिव्ह ॲक्शन? हॅना अरेंट असं म्हटलेलं आहे. आणि तिथंही हॅना अरेंटचा ऑप्शन होता आणि सेम होतं की पॉवर कन्सिस्ट इन अ कलेक्टिव्ह ऑप्शन. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, PYQ व्यवस्थित बघितले तर पुढच्या काळामध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत त्याची आपल्याला थोडीशी आयडिया येऊ शकते आणि आपल्याला आपली उत्तरं मिळण्यात फायदा होऊ शकतो. पुढे प्रश्न आहे, व्हॉट इज टू बी डन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? हू रोट द बुक व्हॉट इज टू बी डन? तर हे लेनिन यांनी लिहिलेलं आहे पुस्तक. पुढचा प्रश्न, भौतिक शक्तीपेक्षा जाणीवेच्या भूमिकेवर कोणत्या उत्तर मार्क्सवादी विचारवंताने भर दिला आहे? हू एम्फसाइजेस ऑन द रोल ऑफ कन्सायन्सनेस इन्स्टेड ऑफ मटेरियल फोर्सेस अमॉंग द पोस्ट मार्क्सिस्ट थिंकर? तर याचं उत्तर आहे अँटोनियो ग्राम्सी. पुढचा प्रश्न, दी ओरिजिन ऑफ फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड दी स्टेट हे जे 1884 साली पुस्तक लिहिलंय, तर या पुस्तकात महिलांचे शोषण का होते ही समस्या कोणी मांडलेली आहे? तर ही समस्या फ्रेडरिक एंगेलनं मांडलेली आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. म्हणजे काय म्हणतात ना, जे महिलांचं ऑपरेशन होते, सप्रेस केले जाते महिलांना सोसायटीमध्ये, तर ते हिस्टॉरिकल आहे. जसं मार्क्सनं हिस्टॉरिकल मटेरियलिझम जो मांडलेला आहे कॉन्सेप्ट, की आपण बघू शकतो की फार प्राचीन काळापासून आहेरे आणि नाहीरे हे दोन वर्ग एक्झिस्ट करतात आणि आहेरे वर्ग हा नाहीरे वर्गांवरती ऑलवेज डॉमिनंट असतो. त्याच प्रकारे महिलांचं सुद्धा जे काही सपरेशन होतं आहे तर ते हिस्टॉरिक आहे. जसं काय म्हणतात ना, प्रायव्हेट प्रॉपर्टीचा वगैरे उदय होत आला आहे तेव्हापासून महिलांचं सपरेशन होतं आहे, असं हे फ्रेडरिक एंगेल्सनं त्याच्या द ओरिजिन ऑफ फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट या पुस्तकात म्हटलेलं आहे. द सब्जेक्शन ऑफ वुमेन हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर हे J.S. मिल यांनी लिहिलेलं आहे. कारण की J.S. मिल हे स्त्रीवादी म्हणून सुद्धा ओळखले जातात आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकात महिलांविषयी बरंच काही म्हटलंय, तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारे आपण 2023चे प्रश्न बघितले. 2024चे प्रश्न बघूयात. हेगेलच्या राजकीय तत्वज्ञानात व्यक्तीचे नैतिक जीवन आणि राज्य यांच्यात काय संबंध आहे? अकॉर्डिंग टू हेगेल, व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन द इथिकल लाईफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स अँड द स्टेट इन हिज पॉलिटिकल फिलॉसॉफी? आता हेगेल्सनं जे काही राजकीय तत्वज्ञान मांडले तर त्याच्यामध्ये व्यक्तीचं जे नैतिक जीवन आहे आणि राज्य यांचा काय संबंध असू शकतो याच्याविषयी बोलताना हेगेल म्हणतात की व्यक्तीचे नैतिक जीवन राज्याच्या जीवनाशी अविभाज्यपणे जोडलेले असते. त्यांचं जे फिलॉसॉफी ऑफ राईट हे पुस्तक आहे तर याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे की नैतिक जीवनाचा आणि राज्याचा कशा प्रकारचा संबंध असतो. पुढचा प्रश्न, ग्राम्सियन सिद्धांतामध्ये स्थितीचे युद्ध या संकल्पनेचा संदर्भ काय आहे? इन ग्राम्सियन थेरी, व्हॉट डज द कन्सेप्ट ऑफ वॉर ऑफ पोझिशन रेफर टू? तर ग्राम्सियन थेरीमध्ये जे स्थितीचं युद्ध आहे तर हे काय म्हणतं, तर नागरी समाजावर वैचारिक वर्चस्व आणि नियंत्रणासाठी संघर्ष हा एक खूप काळासाठी चालणारा संघर्ष आहे की ज्याच्या थ्रू आपल्याला आयडिओलॉजिकल डॉमिनन्स मिळवायचा असतो. म्हणजे स्ट्रगल फॉर आयडिओलॉजिकल डॉमिनन्स अँड कंट्रोल ओव्हर द सिव्हिल सोसायटी. स्थितीचे युद्ध म्हणजे काय, तर म्हणजे त्याच्या संदर्भात काय तर नागरी समाजावर वैचारिक वर्चस्व निर्माण करायचं आणि त्याच्यावर नियंत्रणासाठी संघर्ष करायचा नागरी समाजावरती. पुढचा प्रश्न असा आहे, फ्रान्स फॅनॉनच्या राजकीय विचारातील कोणती संकल्पना वसाहतिक मानवीवर होणाऱ्या मानसिक परिणामावर भर देते? इंग्रजी वाचूया. व्हॉट कन्सेप्ट इन द फ्रान्स फॅनॉन्स पॉलिटिकल थॉट एम्फसाइजेस द सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ऑफ कोलोनियलिझम ऑन द कोलोनाइज्ड इंडिव्हिज्युअल? तर यांनी ब्लॅक स्किन व्हाईट मास्क असं पुस्तक लिहिलेलं आहे आणि याच्यात त्यांनी सांगितले की परात्मभवन आणि अमानवीकरण
जेव्हा कोलोनायझेशन होतं तर तेव्हा काय होतं, तर तेव्हा व्यक्ती हा आपल्याच म्हणजे त्याचं जे मूळ कल्चर असतं तर त्याच्यापासून तो एलिनेट होतो, त्याच्यापासून परात्मभाव होतो आणि तो फोर्सफुली जे कोणी त्यांच्यावरती राज्य करणार असतात तर त्यांचं कल्चर आहे, त्यांचे जे काही ट्रेडिशन्स आहेत ते स्वीकारायला लागतो आणि त्याच्यामुळं मानवाचं आपण म्हणतो ना कल्चर आहे तर एक आपले जिवंतपणा जाणवतो, एक मानव आहोत आपण याची एक जाणीव असते. तर हे जे काही बाहेरून कल्चर त्यांच्यावरती लादलं जातं त्याच्यामुळे डिह्युमनायझेशन होतं असं यांचं म्हणणं आहे. त्यांचं पुस्तक लक्षात ठेवा, ब्लॅक स्किन व्हाईट मास्क. हॅना अरेंटची दुरितांचे शूद्रत्व ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? हॅना अरेंट्स कन्सेप्ट ऑफ द बॅनॅलिटी ऑफ इव्हिल इज असोसिएटेड विथ, तर ही होलोकॉस्टमध्ये यशमनची भूमिका असं त्यांचं एक पुस्तक आहे, तर या पुस्तकाशी संबंधित आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सगळ्यात जे अमानुष गुन्हा आहे हा कुठलाही राक्षस करण्यापेक्षा जेव्हा एखादा व्यक्ती ब्युरोक्रेसीमध्ये काम करतो आणि करप्शन करतो तर त्याच्यातून तो सगळ्यात जास्त अमानुष गुन्हा आहे असं यांचं म्हणणं आहे. होलोकास्ट ऑफ आयशमनची भूमिका. तर हे पुस्तक आहे हॅना अरेंट यांचं, हेही लक्षात ठेवा, हे पुस्तक आहे त्यांचं. त्यांनी स्त्रियांनी पुरुषांवर अधिकार ठेवावा अशी माझी इच्छा नाही तर स्वतःवर अधिकार ठेवावा असे कोण म्हटले आहे? तर हे फेमिनिझम मधलं एक सेंटेन्स आहे, एका विचारवंतानं म्हटलेलं आहे. एकदा इंग्रजीवाल्यांसाठी वाचून दाखवते. हू सेड आय डू नॉट विश देम टू हॅव अ पॉवर ओव्हर मेन बट ओव्हर देमसेल्व्स. हे जे स्टेटमेंट आहे हे मेरी वॉलस्टोनक्राफ्ट यांचं आहे. अ विंडिकेशन ऑफ राईट ऑफ वुमेन हे जे त्यांचं पुस्तक आहे तर या पुस्तकामधून घेतलेलं हे स्टेटमेंट आहे. नैसर्गिक माणूस असा असेल ज्यामध्ये प्रखर सत्सद विवेकबुद्धी आणि शाश्वत तर्क यांमुळे आत्मप्रेम आणि सहानुभूती यांच्यात यशस्वीपणे सुसंवाद घडवून जातो असे प्रतिपादन कोणी केलेले आहे? इंग्रजीवाल्यांसाठी वाचते. द नॅचरल मॅन विल बी डन in whom strong conscience and steadfast reason have successfully harmonized self-love and sympathy who advocated this. असं कोणी म्हटलंय? तर असं हे रुसोनं म्हटलेलं आहे. आपण बघितलं होतं की रुसो म्हणतो की जे स्टेट ऑफ नेचर आहे तर ती पीसफुल आहे, नोबल आहे. आता कन्फ्युशियन हे जे चायनीज फिलॉसॉफर आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न आला आहे. सामाजिक पदानुक्रमातील भूमिका आणि जबाबदाऱ्या व्यक्तींनी पार पाडण्याचे महत्त्व कन्फ्युशियसच्या कोणत्या संकल्पनेमध्ये विशद केलेले आहेत? हे एक चायनीज फिलॉसॉफर आहेत आणि त्याने वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना दिलेल्या आहेत ना तर त्याला चायनीज नावं आहेत आणि आपल्याला ते चायनीज नाव विचारलंय तर मी तुम्हाला सांगते की हे जे आहे तर याचं ली हे उत्तर आहे. लीमध्ये काय सांगतात हा तर रिच्युअल प्रॉपर्टी अँड द सोशल कोड दॅट गव्हर्न इंटरपर्सनल रिलेशनशिप अँड ड्युटीज. आता याचं हे जे झिओ आहे तर हे काय येतं? फिलियल पिटी स्पेसिफिकली द रिस्पेक्ट अँड ड्युटी वन ओज टू देअर पॅरेंट्स अँड अँसेस्टर्स. डाओ जे आहे तर ते काय? द वे ऑर द नॅचरल ऑर्डर ऑफ द युनिवर्स. आणि टियान म्हणजे काय सांगितले? हेवन ऑर द डिवाइन फोर्स दॅट गव्हर्न द युनिवर्स. पुढचा प्रश्न बघूयात. मॅकियावेलीच्या कोणत्या पुस्तकात राज्यकर्त्याच्या संदर्भात गुणांची चर्चा करण्यात आलेली आहे? आता मॅकियावेलीची जी पुस्तकं आहेत तर ती बघूयात. म्हणजे हे 4 पुस्तकं दिली तर त्यातलं मॅकियावेलीचं कुठलं पुस्तक आहे? इंग्रजीवाल्यांसाठी एकदा प्रश्न वाचते. विच बुक ऑफ द मॅकियावेली डिस्कसेस द आयडिया ऑफ व्हर्च्यू इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रूलर. तर हे द आर्ट ऑफ वॉर हे मॅकियावेलीचं पुस्तक आहे. म्हणजे जस्ट तुम्हाला मॅकियावेलीचं पुस्तक जरी माहीत असलं तरी तुम्ही उत्तर लिहू शकता. मला सांगा की 2 ट्रिटीज ऑन गव्हर्नमेंट हे पुस्तक कोणाचं आहे? पुढचा प्रश्न. जॉन लॉकच्या मते खालीलपैकी कोणता नैसर्गिक अधिकार नाही? आपण बघितलंय की याला फादर ऑफ लिबरल फिलॉसॉफी म्हणतात जॉन लॉक यांना. तर यांनी आपल्याला 3 अधिकार हे निसर्गतः असतात असं म्हटलेलं आहे. तर हे 3 अधिकार कोणते कोणते होते? तर राईट टू लाईफ, राईट टू प्रॉपर्टी आणि राईट टू लिबर्टी. पण काम करण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू वर्क असा कुठलाही त्यांनी अधिकार सांगितलेला नाही आहे, म्हणजे नैसर्गिक अधिकार सांगितलेला नाही आहे. पुढचा प्रश्न. प्रत्येक व्यक्तीमध्ये न्यायावर आधारित अभेद्यता असते की अगदी संपूर्ण समाजाचे कल्याणही त्यापेक्षा वरचढ
ठरू शकत नाही असे कोण म्हणाले आहे? हू सेड इच पर्सन पोजेस अँड inviolability founded on the justice that even the welfare of the society as a whole cannot override. हे असं कोण म्हटलंय? जॉन रॉल्स. जॉन रॉल्सने आपल्याला थेअरी ऑफ जस्टिस दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही वेल ऑफ इग्नोरन्स ही कॉन्सेप्ट त्यांनी मांडलेली आहे. तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की जेव्हा तुम्ही अज्ञानाच्या पडद्याआड जाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सामाजिक आर्थिक स्थितीचं ज्ञान नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा तो काय विचार करतो की जे काही डिव्हिजन होईल रिसोर्सेसचं त्याच्यामध्ये माझं भलं कसं होईल आणि ते स्वतःचं भलं जेव्हा बघत असतो व्यक्ती तर त्यावेळेस त्याचं शक्यतो जे डिव्हिजन आहे तर ते डिस्ट्रीब्युशन जे आहे अशा प्रकारचं असतं की मी कुठलाही पार्ट जरी चूज केला तरी त्याच्यामध्ये मीच प्लसमध्ये राहील किंवा मी प्रॉफिटमध्ये राहील, माझं भलं होईल. आपले 2024चे प्रश्न बघून झाले. आपण 2025चे प्रश्न बघतोय आता. त्यातला पहिला प्रश्न आहे, द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले आहे. द रिअल वर्ल्ड ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक C.B. मॅकफर्सन यांनी लिहिलंय. पुढचा प्रश्न, सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्सी यांनी ऐतिहासिक गट ची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा संदर्भ काय आहे? अँटोनियो ग्राम्सी introduced the idea of historical block as a key element in understanding social changes. What does this term refers to? आता ही टर्म काय सांगते तर प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तींची एकता, द युनिटी ऑफ डायव्हर्स सोशल फोर्सेस अंडर द लिडरशिप ऑफ डॉमिनंट क्लास. पुढचा प्रश्न, चीनी गृहयुद्धाच्या काळात माओ झेडॉंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर, ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्राची स्थापना यांचा समावेश होतो. ही रणनीती सामान्यतः काय म्हणून ओळखली जाते? आता जे माओची जी काही रिव्हॉल्युशन त्यांनी सांगितली होती आणि त्याच्यामध्ये गुरिला वॉरफेअर आणि जे बेसिस एरियाज इन रुरल रिजन्स वगैरे असं काही त्यांनी यूज केलं होतं. तर ही स्ट्रॅटेजी आहे, तर या स्ट्रॅटेजीला पीपल्स वॉर असं म्हणतात. आता विधान दिले आणि ते विधान कोणी दिले हे विचारलेलं आहे आपल्याला. कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. अन्यायकारक काहीही प्रतिष्ठित केले जात नाही हे कायद्याच्या विरोधात नाही का? असा एक प्रश्नच विचारला आहे. लॉज आर द रूल्स ऑफ जस्ट अँड अनजस्ट, नथिंग बिंग रिप्युटेड अनजस्ट दॅट इज नॉट कॉन्ट्ररी टू द लॉज, असं हॉब्सनं म्हटलेलं आहे. बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणास जाते? बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी म्हणजे की यार तुम्ही लिगली फोर्स यूज करू शकता असं मॅक्स वेबर यांनी सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न, हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते? इन हेगेल्स नोशन द हायटेस्ट पॉसिबल अचिव्हमेंट ऑफ द माइंड ॲज एक्सप्रेस इन सोशल लाईफ वॉज इन. हे कुठे सांगितले यांनी? की समकालीन प्रशिया जे राज्य होतं तर तिथे सांगितले, द कंटेम्पररी प्रशियन स्टेट, हेगेल्स. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विचारवंताने असे प्रतिपादित केले आहे की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करते आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो? तर असं जॉन लॉकनं सांगितलंय. जॉन लॉक काय म्हणतात की आपल्या निसर्गात 3 अधिकार दिलेले आहेत. त्या 3 अधिकारांचं संरक्षण कोणी करायचं? तर राज्यानं करायचं. आणि जर राज्य ते करण्यास असक्षम असेल तर आपण राज्याकडून ती ऑथॉरिटी काढून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न काय तर नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहेत असं कोणी म्हटलेलं आहे? तर असं रुसोनं म्हटलेलं आहे. रुसोचं जनरल विलची थेअरी आहे. तर तो म्हणतो की माणूस हा जन्मतः स्वतंत्र असतो पण सर्वत्र तो वेगवेगळ्या बंधनांमध्ये अडकलेला असतो, असे पण त्याचे काही स्टेटमेंट आहेत, हे लक्षात ठेवा. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम असते. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम असते हे कोणत्या तत्ववेत्याचे विधान आहे? तर हे कोणी सांगितले? तर जॉन स्टुअर्ट मिल. कोणता विचारवंत असे मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो? विच थिंकर बिलीव्ह दॅट द इंडिव्हिज्युअल राईट टू लिबर्टी रिएन्फोर्स सेल्फिशनेस. तर हे मार्क्सनं सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणती संकल्पना हॅना अरेंट यांच्या राजकीय विचारांचा मध्यवर्ती विचार आहे? हॅना अरेंटने जे काही कॉन्सेप्ट्स मांडले आहेत, पॉलिटिकल थॉट्स मांडलेले आहेत, तर त्याच्यात निरंकुशतावाद, टोटलिटेरिझम आहे, तर ही मध्यवर्ती संकल्पना मांडलेली आहे. अशा प्रकारे आपण 2020 पासून 2025 पर्यंत पाश्चात्य राजकीय विचारवंत या घटकावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत ते बघितले. आशा करते की याचा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये उपयोग होईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. बाकी पूर्ण लेक्चर ऐकल्याबद्दल थँक्यू.